हॅलो फ्रेंड्स, डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। गुढीपाडवा जवळ आलेला आहे आणि गुढीपाडवा हा नवीन वर्षाचा शुभारंभ आणि आनंदाचा सण आणि या सणाला गोडधोड पाहिजेच, म्हणूनच आज आपण बनवणार आहोत फ्रूटखंडची रेसिपी। बघा किती मस्त असं फ्रूटखंड आज आपण बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी 1 लिटर दुधाचं दही लावलेलं होतं। हे दही मी घरीच लावलेलं आहे। तुम्ही बघू शकता अगदी घट्ट असं हे दही मी लावलेलं आहे आणि हे दही मी फ्रीज मध्ये 2 ते 3 तासासाठी ठेवून दिलेलं होतं। आता आपल्याला काय करायचं, एक जाळी घ्यायची आहे आणि या जाळीवरती आपण एक कॉटनचा रुमाल पसरणार आहोत। बघा स्वच्छ धुतलेला हा रुमाल आहे, हा आपण पसरून देऊ आणि याच्यावरती आपण दही घालून देऊयात। बघा या जाळीच्या खाली एक भांडंही ठेवायचं आहे, म्हणजे यातलं पाणी जे नितळेल ते खाली भांड्यामध्ये जमा होईल। व्यवस्थित दही आपण या कापडावरती काढून घेऊयात आणि हे कापड झाकून आपल्याला फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे। फ्रीज मध्ये ठेवल्याने काय होतं, घट्ट असा चक्का आपल्याला मिळून जाईल आणि एकदम व्यवस्थित पाणी नितळलं जातं। 1-2 तासासाठी आपण हे दही फ्रीज मध्ये नितळण्यासाठी ठेवणार आहोत। बघा घरीच चक्का करा, याने चक्का आंबट बनत नाही आणि आपल्या डोळ्यासमोर बनवल्यामुळे हायजेनिक ही असतो। तर बघा 1-2 ते 3 तासासाठी मी दही नितळत ठेवलं होतं आणि घट्ट असा आपल्याला चक्का मिळाला आहे। हा चक्का आपण याच पुरण यंत्रातून किंवा जाळीतून गाळून घेणार आहोत। याने आपल्याला अगदी स्मूथ असा चक्का मिळून जाईल आणि आपलं श्रीखंड अगदी मऊ असं होऊन जाईल। त्याआधी आपण बाकीचं साहित्य बघून घेऊया। बघा आपण फ्रूट श्रीखंड बनवणार आहोत। यासाठी इथं मी 4 प्रकारची फळं घेतलेली आहेत। तुम्ही तुमच्या आवडीची कोणतीही फळं फ्रूटखंडमध्ये घेऊ शकता, फक्त ती फळं गोड असावीत याची काळजी घ्या। तर बघा इथं मी संत्र घेतलेला आहे, परत सफरचंद घेतलेला आहे, स्ट्रॉबेरी आहे आणि द्राक्षे घेतलेली आहेत। आणि ड्रायफ्रुट्समध्ये इथे मी काळे बेदाणे, बदाम, पिस्ता आणि काजू घेतलेला आहे। अगदी बारीक असं आपल्याला हे सगळं कट करून घ्यायचं आहे। आणि बघा 1 वाटी इथं मी बारीक साखर घेतलेली आहे। चक्क्याची चव बघून तुम्ही साखर किती घालायची ते तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता। बघा आपण या जाळीतून हा चक्का व्यवस्थित काढून घेऊयात, याने अगदी स्मूथ असं आपलं श्रीखंड तयार होऊन जाईल। बघा किती घट्ट असा आपला हा चक्का तयार झालेला आहे। जेवढा घट्ट चक्का तयार होईल तेवढं श्रीखंडी आपलं मस्त असं घट्ट तयार होतं। बघा चक्का सगळा मी गाळून घेतलेला आहे। आता आपण याच्यामध्ये साखर मिक्स करून घेऊयात। जसं मी सांगितलं, चक्काची चव बघून घ्या। आंबट जेवढा असेल तेवढी साखर तुम्हाला जास्त लागेल, त्यानुसार तुम्ही साखर कमी जास्त करून घ्या। अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये चक्क्यामध्ये साखर मिक्स होऊन जाते, अजिबात वेळ लागत नाही। बघा 2च मिनिटांमध्ये चक्क्यामध्ये साखर मिक्स झालेली आहे। आता आपण याच्यामध्ये सगळे फ्रूट्स घालून देऊयात। बघा कलर किती सुंदर दिसतायत फ्रूट्सचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे फ्रूट्स घालू शकता, फक्त चवीला गोड असेच फळं तुम्ही घ्या। आता ड्रायफ्रुट्स घालूयात। इथं मी थोडे ड्रायफ्रुट्स आणि फ्रूट्स गार्निशिंगसाठी बाजूला ठेवलेले आहेत। तुम्हाला जर आवडत असेल तर थोडंसं तुम्ही जायफळ किसून घालू शकता किंवा वेलची सुद्धा घालू शकता। बघा आता आपण व्यवस्थित हे सगळं मिक्स करून घेऊयात। अगदी घट्ट आणि मार्केटपेक्षाही सुंदर आपलं फ्रूटखंड अर्थातच फ्रूट श्रीखंड तयार झालेला आहे। चवीला एकदम मस्त लागतं आणि लहान मुलं तर खूप आवडीने खातात। असा आपला पाडव्यासाठी गोडाचा पदार्थ तयार आहे। बघा मिक्स झालेला आहे। आता आपण फ्रूटखंड सर्व करूया। तर बघितलं फ्रेंड्स, किती सोपी पद्धत आहे फ्रूटखंड बनवायची। 1 लिटर दह्यापासून इथं अर्धा किलो फ्रूटखंड आपलं तयार झालेलं आहे। फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे, रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।